गुड आफ्टरनून. आज आपण शिकणार आहोत धडा नंबर 5. धडा नंबर 5, ई कार. आता ही ई कोणती आहे बरं? ही ई आहे स्वर मधली ई इमारत, बरोबर. ह्यानंतर परत दुसरी ई येते, पण आपण आता काना मात्रा पाहणार आहोत. याच्या आधी आपण काना शब्द शिकलो. काना म्हणजेच अला काना आ. आता आपण शिकत आहोत ईची वेलांटी. तर तुम्हाला आठवते सेकंड स्टँडर्डमध्ये तुम्हाला ऱ्हस्व वेलांटी शिकवली होती. ही ऱ्हस्व वेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी. ऱ्हस्व वेलांटी म्हणजे कोणती वेलांटी? पहिली वेलांटी. ई कार, ईची वेलांटी. तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला शिकवलं होतं क अधिक ऱ्हस्व वेलांटी बरोबर की. ख अधिक ऱ्हस्व वेलांटी बरोबर की. तर ही ऱ्हस्व वेलांटी म्हणजेच कोणती वेलांटी? पहिली वेलांटी. तर आज आपण ऱ्हस्व वेलांटी किंवा पहिली वेलांटीचा धडा शिकत आहोत. तुम्हाला सांगितलं होतं सेकंड स्टँडर्डमध्ये लेफ्ट हँड वर करून कानापर्यंत न्यायचा, झाली वेलांटी. तर आज लक्ष द्या, सर्वांनी पिक्चर बघा. तर माझ्या मागं तुम्हाला वाचायचं आहे आणि सतत 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 घरी तुम्हाला प्रॅक्टिस देखील करायची आहे. तर म्हणा, पहिली वेलांटी कशाला लावलेली आहे? ज. पहिली वेलांटी अधिक ज किंवा ऱ्हस्व वेलांटी अधिक ज बरोबर जिना. परत पहिली वेलांटी अधिक व. तर वला पहिली वेलांटी वी, विमान. ह्या प्रकारे क ला पहिली वेलांटी की, ख ला पहिली वेलांटी की, ग ला पहिली वेलांटी गी, घ ला पहिली वेलांटी घी, च ला पहिली वेलांटी ची. तर ही वेलांटी बाराखडी की, खी, गी, घी, ची, छी, जी, जी सर्व आठवलं ना? तर आज आपण पहिली वेलांटीचा धडा शिकत आहोत. परत माझ्या मागं म्हणा, ज ला पहिली वेलांटी बरोबर जी. जी पासून स्टार्ट होणारा शब्द आहे जिना. व ला पहिली वेलांटी आहे वी. वी बरोबर विमान. तर आता धड्याकडे लक्ष द्या. सर्वांनी बोट ठेवा आणि बघा किती मोठा धडा आहे तो, किती मोठं लेसन आहे. पण सोपा आहे, कारण आपली याआधी बाराखडी झालेली आहे. तर वाचा माझ्या मागं. म्हणा, दिवस उगवला. निशा, नमिता, अमित, साहिल या. निशा, जाजम, पसर. नमिता, शिरा, आण. अमितला फणस मिळाला. दिनकर काका या. चला आता शिरा, चहा आणि फणसाचा फराळ करा. तर हे धडा तुम्हाला व्हिडिओ बघून हा धडा वाचन शिकायचा आहे तुम्हाला. आणि बघा, फुल स्टॉप, कॉमा, एक्सक्लेमेटरी मार्क्स सगळे साईन दिलेले आहे यामध्ये. तर कॉमा फुल स्टॉप सहित लेसन तुम्हाला वाचायचं आहे, शिकायचं आहे, लिहायचं आहे. गुड हँडरायटिंगमध्ये पण तुम्हाला लिहायचं आहे. पण त्याआधी परत एकदा लेसनकडे लक्ष द्या. आता आपल्याला या पिक्चरमध्ये किती मुलं दिसत आहे बरं? 4 मुलं दिसत आहे. आणि
अजून कोणीतरी एक व्यक्ती घरामध्ये आलेली आहे. तर ह्यामध्ये कुणाकडे काय आहे पिक्चरमध्ये बघा, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर दिवस उगवला. उगवला म्हणजेच खाली मीनिंग्स दिलेला आहे. बघा, दिवस म्हणजे डे, उगवला म्हणजे डॉन्ड. तर दिवस उगवला, दिवस निघाला, दिवस उजाडला आहे, दिवस उगवला आहे. आणि निशा, नमिता, अमित, साहिल हे 4 मुलं आहे. हे सर्व आलेली आहे. आता घरामध्ये कोणी व्यक्ती आलेली आहे. तर निशा काय करत आहे बरं? जाजम पसरत आहे. जाजम म्हणजेच ज्याला चटई म्हणतो, ज्याला सतरंजी म्हणतो, ज्याला मॅट म्हणतो. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी बसायला जाजम निशाने टाकलेला आहे. बरोबर. नमिता, शिरा आण. पाहुणे आलेले आहे घरामध्ये. तर नमिताला काय सांगितलं आहे? शिरा आणायला. अमितला फणस मिळाला. अमित पाठीमागं आहे. अमितच्या हातामध्ये काय आहे? फणस. फणस म्हणजे काय आहे? जॅकफ्रूट. बरोबर. दिनकर काका या. आता या घरात आलेली व्यक्ती कोण? या घरात आलेली व्यक्ती आहे दिनकर काका. आणि दिनकर काका घरात आले. दिनकर काकाला बसायला जाजम टाकलेला आहे, मॅट टाकलेली आहे, सतरंजी टाकलेली आहे. आणि आता सर्वजण काय करत आहे? चला आता म्हणजे सर्वजण काय करत आहे? शिरा, चहा आणि फणसाचा फराळ करत आहे. तर हे आजचं लेसन आहे. आणि त्यानंतर बघा, रीड अँड से, वाचा आणि म्हणा. हे शब्दसुद्धा आपल्या लेसनचेच आहे, परंतु आपल्याला रिव्हिजन करायची आहे. म्हणा. दिवस, निशा, नमिता, साहिल, शिरा, मिळाला. आणि आता आपले आहे शब्दार्थ, शब्दांचे अर्थ किंवा त्यालाच म्हणतात मीनिंग्स. तर म्हणा सर्वांनी. दिवस, डे. उगवला, डॉन्ड. फणस, जॅकफ्रूट. आण, ब्रिंग. फराळ, स्नॅक्स. हे आहेत आपले मीनिंग्स. आणि मीनिंगसुद्धा इथं लिहिलेले आहे. मला बोर्डवर द्यायची गरज नाही. तर आता हे लेसन, हे डिक्टेशन आहे, ते मीनिंग्स आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचायचं आहे. लेसन वाचायला शिकायचं आहे. घरी वारंवार प्रॅक्टिस करायची आहे. आणि आता आपण बघणार आहोत पुढचं पेज, पेज नंबर 18. ठीक आहे. तर पेज नंबर 18 आहे. खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा. चित्र आहेत आणि तिथं लाईन सोडल्या आहे. आपल्याला 2 टाईम लिहायचं आहे. तर पहिलं चित्र कोणतं दिसते? जिना. दुसरा पिक्चर आहे रिक्षा, दिवा. मिडल लाईन विळा, पिवळा. विमान, जिराफ. निशान, निशान. बिछाना, बिछाना. तर हे चित्र आहेत आणि तिथं शब्द लिहिलेली आहे. तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी तिथं 2 टाईम प्रत्येकी लिहायचं आहे ह्या पेजवर, म्हणजेच पेज नंबर 18. आता आपण पेज नंबर 19 बघणार आहोत. पेज नंबर 19. पेज नंबर 19. आता इथं आहेत क्वेश्चन आन्सर.
हे तुम्हाला याच बुकमध्ये कंप्लीट करायचे आहेत. चांगल्या अक्षरामध्ये लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना त्रास होणार नाही. सुंदर अक्षरात लिहायचं आहे. ह्याची आन्सर मी बोर्डवरती लिहून ठेवली, तुम्हाला ती कॉपी करायची आहेत. परंतु आता आपण रिव्हिजन या बुकमध्ये घेत आहोत, तर सर्वांनी बोट ठेवून माझ्या मागं वाचायचं आहे आणि नंतर मी आन्सर लिहायला देणार आहे. तर पेज नंबर 19 आहे. बोट ठेवा. म्हणा, एका शब्दात उत्तरे लिहा. एका शब्दात 1 वर्ड्स आन्सर. ओके. तर क्वेश्चन नंबर 1 आहे. यामध्ये क्वेश्चन आन्सर आलेली आहेत. क्वेश्चन नंबर 1 म्हणजेच प्रश्न नंबर 1, निशा काय पसर. जर तुम्ही लेसन छान वाचत असाल तर तुम्हाला आन्सर ताबडतोब समजेल. निशा काय पसर. तर आपण लेसनमध्ये जाऊ. निशा काय पसर. तर बघा, लाईन नंबर 1 2 3 4 4 लाईनमध्ये दिलेला आहे. निशा काय पसर. बरोबर, निशा जाजम पसर. तर लाईनमध्ये, बाजूच्या लाईनमध्ये आन्सर काय येणार आहे. जाजम. नंतर प्रश्न नंबर 2 आहे. फणस कोणाला मिळाला. फणस मीन्स जॅकफ्रूट. फणस कोणाला मिळाला. तर लाइन नंबर नीचे से फोर्थ लाइन, नीचे से फोर्थ लाइन. अमितला फणस मिळाला. तर फणस कोणाला मिळाला. आन्सर काय येईल. अमितला. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. फणसाचा काय करा. फणसाचा काय कराल. लेसनमध्ये लास्ट लाईन बघा. फणसाचा काय करा. फणसाचा फराळ करा. फराळ म्हणजे स्नॅक्स. फराळ म्हणजे स्नॅक्स. तर हे लास्ट आन्सर येईल फराळ. आता बघा ई क्वेश्चन. ई रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा मीन्स फिल इन द ब्लँक्स. तर ह्यामध्ये 3 फिलअप्स आहेत. नंबर 1, डॅश उगवला. काय उगवला. कोण उगवला सांगा बरं मला. करेक्ट, दिवस उगवला. दिवस मीन्स डे. दिवस उगवला. पहिला आन्सर दिवस. सेकंड नंबर, नमिता डॅश आण. 1 2 3 4 5. 5वी लाईन बघा. नमिता डॅश आण. नमिता काय आणत आहे. काय आहे नमिताच्या हातामध्ये. एक बाऊल आहे आणि बाऊलमध्ये आहे शिरा. ब्ल्यू कलर डॉट्स फ्रॉक घातलेली मुलगी नमिता. काय आहे नमिताच्या हातामध्ये. बाऊल. बाऊलमध्ये आहे शिरा. नमिता शिरा आण. नंबर 3, डॅश काका या. दरवाजामध्ये कोण आहे. काका आहे. काकांचं नाव काय आहे. थर्ड लास्ट लाईन, दिनकर. दिनकर काका या. तर दिनकर. हा झाला प्रश्न नंबर 2. आता प्रश्न नंबर 3 आपण बघत आहोत. ई, मोठी ई. ई इडलिंबूवाली लाईन. ई इडलिंबू. म्हणा, खालील चुकीच्या वाक्यासमोर काय करायचं आहे आपल्याला. बॉक्समध्ये काय आहे. कोणती साईन आहे. क्रॉस केलेली साईन. अशी खूण व बरोबर वाक्यासमोर बॉक्समध्ये करेक्टची खूण आहे. तर ही खूण आपल्याला करायची आहे. तर नंबर 1, निशा चटई पसर. निशा चटई पसर. आता लेसनमध्ये कोण चटई पसरत आहे बरं.
निशा निशा चटई पसरत आहे? नाही, तिथं शब्द आहे जाजम. म्हणजेच आपलं बॉक्समधलं पहिलं आन्सर राईट या रॉंग? रॉंग. कारण निशा जाजम पसरत आहे, चटई नाही. तर पहिल्या बॉक्समध्ये क्रॉस केलेला आहे. अमितला फणस मिळाला. राईट या रॉंग? राईट. विनायक काका या. विनायक काका आहेत की दिनकर काका आहेत? करेक्ट. विनायक काका रॉंग आहे, तिथं दिनकर काका पाहिजे. तर विनायक काका हे रॉंग. तर हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि हे मी बोर्डवर दिलेलं आहे. ओरली सांगितलेलं आहे. टेक्स्टबुकच्या आपल्या लेसनच्या प्रत्येक लाईनमध्ये, लेसन नंबर 5च्या प्रत्येक लाईनमध्ये त्याचा आन्सर आहे. जर तुम्ही वाचन नीट केलं तर तुम्हाला फटाफट आन्सर कळतील. परंतु तरीही बोर्डवरती लिहिलेलं आहे. सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे, स्पेलिंग बरोबर टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वाचण्यासाठी लिहिण्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही. आणि आता आपण बघणार आहोत बोर्डवर. मुलांनो, आता आपण बघणार आहोत धडा नंबर 5 ई कार. ई कारची ही पहिली वेलांटी आहे. पण त्याआधी मी नोट लिहिलेला आहे. लक्ष द्या सर्वांनी, नोट लिहिला आहे. राइट लेसन नंबर 5 दिस लेसन इन मराठी नोटबुक. तो मैं ये कहना चाहती हूँ पेरेंट्स कि हमारे पास खाली एक ही बुक है, मराठी नोटबुक. बाय मिस्टेक अगर मेरे मुंह से CW बुक निकलता है तो वो बाय मिस्टेक है, लेकिन हमारे पास एक ही बुक है, मराठी नोटबुक, और इसी में ही लिखना है और कोई भी बुक नहीं है. मराठी नोटबुक और टेक्स्ट बुक जो स्वाध्याय दिया है या सराव दिया है उसमें जो लिखने के लिए बोलेगी. CW बुक नहीं, खाली मराठी नोटबुक ही है. तो आज लेसन नंबर 5 ये लेसन मराठी नोटबुक में लिखना है गुड हैंड राइटिंग, कॉमा फुल स्टॉप सहित, और उसके नीचे राइट मीनिंग्स, त्यालाच म्हणतात शब्दांचे अर्थ लिहा. शब्दांचे अर्थ लिहा मीन्स मीनिंग्स ऑफ पेज नंबर 17. हमारे लेसन के नीचे ही मीनिंग्स है, वो मीनिंग्स कंटिन्यू करना है नोटबुक में. विच नोटबुक? मराठी नोटबुक. और अभी नेक्स्ट पेज यानी क्वेश्चन आंसर. और जो टेक्स्ट बुक पेज नंबर 19 है, जो अभी टीचर ने यानी मैंने रिवीजन दिया, सिखाया, वो आंसर अपने टेक्स्ट बुक में ही पेज नंबर 19 आ क्वेश्चन, ई क्वेश्चन एंड ई क्वेश्चन, इसमें ही कॉपी करना है. टेक्स्ट बुक में ही गुड हैंड राइटिंग में कॉपी करना है. तो ये आंसर है. ये आंसर, फर्स्ट आंसर 1 वर्ड्स, एका शब्दात उत्तर लिहा. पहिला आन्सर जाजम, सेकंड आन्सर अमितला, थर्ड आन्सर फराळ. त्यानंतर ईचा आन्सर आहे. पहिला आन्सर दिवस, दुसरं आन्सर रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा भरा मधलं पहिलं दिवस, दुसरा शिरा, तिसरं दिनकर. आणि हे राईट या रॉंग बॉक्समध्ये टाकण्यासाठी हे आन्सर पहिलं रॉंग, करेक्ट, रॉंग. एवढा अभ्यास आपल्याला लेसन नंबर 5चा करायचा आहे. थँक्यू.